जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अबीर गुलाल हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार नाही। पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर स्क्रीन शेअर करणार होतं, पण आता चित्रपटावर बंदी घालण्यात आली, त्यामुळे इतरही पाकिस्तानी सेलिब्रिटींसाठी हा धक्का असल्याचं बोललं जातं। अभिनेता सुनील शेट्टीचा आगामी चित्रपट केसरी वीर लेजंड्स ऑफ सोमनाथ हा चित्रपट संपूर्ण जगात प्रदर्शित होणार होता। त्यासोबतच पाकिस्तानमध्येही प्रदर्शित होणार होता। मात्र पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर निर्मात्याने हा चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित करणार नसल्याचं सांगितलं। प्रियंका चोप्राच्या आगामी हेड्स ऑफ स्टेट या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय। चित्रपटात तिच्यासोबत जॉन सिना आणि इद्रिस एल्बा यांच्या प्रमुख भूमिका आहेत। एका मोठ्या सुरक्षा धोक्याचा सामना करण्यासाठी दोन कट्टर प्रतिस्पर्धी एकत्र येतात, याची कथा यात दाखवण्यात आली। कार्तिक आर्यन लवकरच नागझिल्ला चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे। यात तो इच्छाधारी नागाची भूमिका साकारणार आहे। करण जोहर निर्मित हा चित्रपट 14 ऑगस्ट 2026 ला प्रदर्शित होणार आहे। नागझिल्ला एक फॅन्टसी कॉमेडी चित्रपट असून चित्रपटाचा एक मोशन पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला। अभिनेत्री भाग्यश्रीने तिचा पती हिमालय दासानी सोबतच्या सुट्ट्यांचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले। तर शेवटच्या सुट्टीच्या मजेशीर आठवणी अशा क्षणांनी मन तरतरीत होतं। सुट्टींची खरंच गरज आहे असं वाटतंय नाही का, असंही भाग्यश्रीने यावेळी लिहिलं।